सर्व सहकाऱ्यांची इच्छा होती किंवा त्यांना वाटत होतं की मी मंत्री होईल. मला तर मी विचारही नव्हता केला. खरंच हा पक्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जाणीव ठेवतो आणि त्या दृष्टीने तुला संधी मिळालेली आहे. त्यामुळे मला आत्मविश्वास होता की मी कितीही टफ फाईट झाली तरी मी निवडून येणारच. माझ्यासोबत महाराष्ट्राच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर आहेत. ताई, सुरुवातीलाच तुमचं अभिनंदन. गेल्या अनेक वर्षांचं परभणीकरांचं स्वप्न होतं ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे. काय भावना आहे मंत्री झाल्यानंतर? आनंद होतो आहे आणि परभणीकरांच्या अपेक्षा होत्या. परभणीत अनेक विकास कामं करणं गरजेचं आहे आणि परभणी जिल्ह्याच्या लोकांच्या अपेक्षा ध्यानात घेऊन पक्षनेतृत्वाने मला संधी दिलेली आहे. दुसरी टर्म तुम्ही आता आमदार झालेले आहेत. तुम्हाला वाटलं होतं का की मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडू शकते? कधी कळालं होतं आणि कोणी फोन केला होता पहिले? वाटलं नव्हतं, पण माझ्यापेक्षा जास्ती माझ्या जिल्ह्यातल्या किंवा माझ्या सर्व सहकाऱ्यांची इच्छा होती किंवा त्यांना वाटत होतं की मी मंत्री होईल. मला तर मी विचारही नव्हता केला आणि सगळ्यात पहिले मला बावनकुळे साहेबांनी फोन केला की तुम्हाला शपथ घ्यायला नागपूरला यायचं आहे. आनंद झाला. त्यावेळेच्या काय भावना होत्या? आनंद झाला आणि एक थोडंसं जबाबदारी मोठी पडणार आहे आपल्यावरती आता आणि आपल्याला काळजीपूर्वक काम करावं लागणार थोडंसं असं. गेल्या अनेक वर्षापासून बोर्डीकर साहेबांची फार इच्छा होती तुमच्या वडिलांची की मंत्रिपद मिळावं. खरं म्हणजे त्यांनाच मिळायला हवं होतं, पण भेटलं नाही. ते तुमच्या रूपाने आता मंत्रिपद तुमच्या घरात गेलेलं आहे. त्यांची काय रिॲक्शन होती? आनंद झाला त्यांना खूप, कारण ते स्वतः 4 वेळा विधानसभा आणि 1 वेळा विधान परिषदेवर नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की खरंच हा पक्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जाणीव ठेवतो आणि त्या दृष्टीने तुला संधी मिळालेली आहे. आनंद होता त्यांना. जिंतूर मतदारसंघामध्ये एक तगडी फाईट होती, कारण प्रतिस्पर्धी उमेदवार जे होते त्यांनी खूप टस्सल दिली आणि फार थोड्या फरकाने तुमचा विजय झालेला आहे. कशी तुमची निवडणूक कशी गेली यावेळची? जरा वेगळी होती. वेगळी की काय, खूप असा जातीवाद मराठवाडा आणि खास करून आमच्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये झाला. एक ओबीसी उमेदवार होता, एक मराठा उमेदवार आणि मी स्वतः, असं तिरंगी फाईट. आणि म्हणून एक नरेटिव्ह पसरवण्यात आलं की ओबीसी हा ओबीसी उमेदवारासोबत राहील, मराठा मागासवर्गीय मुस्लिम हा तुतारीच्या उमेदवारासोबत राहील आणि माझ्यासोबत कुणीच राहणार नाही. असा लोकसभा निवडणुकीपासूनच एक चुकीचा नरेटिव्ह सेट करण्यात आला आणि की मी तिसऱ्या नंबरला राहणार. परंतु एवढ्या वर्षापासनं त्या ठिकाणी माझ्या वडिलांचं काम आहे. भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने घेतलेल्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ मी शेवटच्या घटकापर्यंत लोकांना पोहोचून दिलेला आहे. त्यामुळे मला आत्मविश्वास होता की मी कितीही टफ फाईट झाली तरी मी निवडून येणारच आणि जनतेने सुद्धा महायुतीच्या बाजूने कॉल दिला आहे, भाजपाच्या बाजूने कॉल दिलेला आहे. त्यामुळे निवडून आली आहे. जरांगी फॅक्टरचा तोटा झाला की फायदा झाला? ते टफ झाली त्या फॅक्टरमुळे सगळ्या, परंतु विजय शेवटी सत्याचाच होत असतो. आणि पंकजाताईंची आता मी मुलाखत केली तर पंकजाताई पण बोलले होते की मी जिंतूरला गेलो, अनेक जागी सभा घेतल्या, टफ फाईट होती, पण मेघनाताई जिंकल्या. ताईंच्या सभेचा किती फायदा झाला तुम्हाला वाटतं? खरं तर ताईंच्याच समाजातून ओबीसी उमेदवार त्या ठिकाणी होता. पण टफ झाली सभा, जरी झाली तरी टफ झाली आणि सर्व समाजाने भाजपाला मानणारा, बोर्डीकर परिवाराला मानणारा आणि ह्या ज्या योजना महायुती सरकारने आणल्या आणि त्या मी प्रभावीपणे राबवल्या, ह्या सगळ्यांवरती, माझ्या विकास कामावरती सगळ्या मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे. काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या आधी एक क्लिप व्हायरल झाली होती. पंकजाताईंबद्दल काहीतरी आक्षेपार्ह बोललं होतं. त्यावेळेस तुम्ही त्या कार्यकर्त्याला झापलं होतं आणि सांगितलं होतं. त्यावेळेस तुम्ही असा विचार नाही का केला की आपल्याला काहीतरी राजकारणामध्ये याचा तोटा होऊ शकतो, मतं कमी होऊ शकतात, कोणाची आपल्यावर नाराजी होऊ शकते, असा विचार तुम्ही केला नाही? नाही, निश्चितच त्या क्लिपचा तोटा. पण बघा, राजकारण किंवा समाजकारण मी कुठल्या फायद्या तोट्यासाठी करत नाही. मला जे पटतं, जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, त्या विचारांवरती काम करणारी मी आहे. आणि तशाच पद्धतीने की एका महिलेचा सन्मान करण्याची शिकवण आपल्याला जिजाऊंनी दिलेली आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येकाने महिलेचा सन्मान केला पाहिजे आणि तो चुकला म्हणून त्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. जरी तो लहान आहे किंवा कुठल्या ओघामध्ये त्यांनी केलं असेल, पण त्याला जाणीव करून देणं ही मी कर्तव्य समजते. कारण माझ्यामध्येही एक आईचं मन आहे. प्रत्येकाने चांगलं वागलं पाहिजे, महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे, ही माझी भावना. मग मला त्याचा तोटा होईल का फायदा होईल हा विचार मी नाही केला. फार चांगल्या प्रकारे त्या कार्यकर्त्याला समजावलं होतं. तुम्हाला असं वाटतं का की आता हल्लीचं राजकारण फार उथळ झालेलं आहे, फारच भडक आणि भंपक बोलतात जास्त? बघा,
काही लोक भावनेच्या भरामध्ये येऊन काही वक्तव्य करतात किंवा काही स्टेटमेंट देतात आणि एवढं हे जातीपातीचं राजकारण करण्यात आलं विरोधकांच्या माध्यमातून की विश्वास जो गावगाड्यामध्ये एकमेकांच्याबद्दल प्रेमाचं विश्वासाचं नातं होतं ते कुठेतरी राहिलं नाही. पण काही हरकत नाही, येणाऱ्या दिवसामध्ये हे सगळं मिटेल आणि चांगल्या पद्धतीने सर्व आनंदात एकोप्याने राहतील. ताई, तुम्हाला जिंतूर मतदारसंघासाठी काय बदल करायचे? म्हणजे आता ही दुसरी टर्म आहे तुमची, पुढची 5 वर्ष सेवा करण्याची संधी जिंतूरकरांनी तुम्हाला दिलेली आहे. काय विजन आहे तुमचं? बघा, महायुतीचं सरकार आल्यानंतर 2.5 वर्षामध्ये मी जी काही विकास कामं केलेली ती सर्वांनी बघितलेली आहे. राहिलेली जी काही 30-35% कामं राहिली ती पूर्ण करून घेईल आणि ज्या उद्देशाने मी ह्या राजकारणामध्ये आले तो उद्देश साध्य करण्यासाठी आता मला हे पद पण मिळालेलं आहे. त्याची चांगली सांगड घालून चांगल्या पद्धतीने जिल्हावासियांच्या, माझ्या जिंतूर सेलूकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. सासरच्या मंडळीकडून कसं तुम्हाला सहकार्य लाभलं या निवडणुकीच्या दरम्यान? त्यांचा कशी मदत भेटली? कारण प्रशासनामध्ये आहेत तुमच्या घरचे. नाही, नेहमीच माझ्या सासरच्याकडनं मला प्रोत्साहन लाभलेले. माझे सासरे नेव्हीमध्ये ऑफिसर होते. त्यांनी भारताच्या नौदलाच्या 3 लढायांमध्ये ते स्वतः होते. त्यामुळे त्यांचा एक पॉझिटिव्ह नेहमीच मला सपोर्ट असतो आणि पहिल्यापासून म्हणजे मी बोर्डीकरांची लेक म्हणून आमदार जरी झाली असली तरी पण साकोरेंचा पाठिंबा होता, प्रोत्साहन होतं आणि माझ्यावरती विश्वास त्यांचा दाखवला त्यांनी, म्हणून सगळं शक्य झालेलं आहे आणि एक चांगलं त्यांच्याकडे आनंदाचं वातावरण आहे की चला आमची सून मंत्री झालेली आहे. बोर्डीकर साहेबांची तब्येत कशी आहे सध्या? चांगली आहे. हो. ताई, तुमच्या राजकीय पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तरी हा होता मेघनाताई बोर्डीकर, ज्या राज्यमंत्री झालेल्या आहेत. त्यांनी आपल्याशी बोलताना निवडणूक असेल, राज्यमंत्री झाल्यानंतरचे जे काही घटना घडल्या त्या संदर्भात आपली सडेतोड भूमिका मांडलेली आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, नागपूर.